नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज तांदूळाची खीर करून दाखवणार आहे आणि त्याच्यात वल्ला नारळ वाटून टाकणार आहे। खिरीसाठी पाऊण वाटी तांदूळ घेतलेत। आता ते धुवून भिजू घालते, 1 तास भिजावं लागेल आपल्याला त्याला। तांदूळ आता स्वच्छ धुवून घ्यायचे 2 पाण्याने, म्हणजे घाण राहत नाही त्याच्यात। मी तांदूळ स्वच्छ धुवून झाला ना, त्याच्यात थोडं पाणी घालून आता भिजायला घालून ठेवते। खीर करण्यासाठी 1 तास भिजवलेला तांदूळ, नारळ, 5-6 विलायची आणि पाव वाटी साखर एवढं साहित्य घेतलंय। आता नारळ फोडून घेऊ आपण, वाटायचा आपल्याला नारळ। आपल्याला असा डेला करून घ्यायचा चौकडून, म्हणजे ही वरचं निघत। कसा निघला भारी नारळ। आता विलायची वाटायला घेते। वरदा पाटायचं वर विलायची वाटून निघते बघा। वला पाटा झाल्यावर मग वाटायची ना, मग आधी विलायची घेते वाटा। विलायची कण पाट्याला राहिलं तरी मग तांदूळाला नारळाला निघतात, म्हणून आधी विलायची घेतली। वरदा पाटा आहे। विलायची वाटून झाली, काढून घेते आता। आता ह्याच्यातलं पाणी थोडं काढून घेते साईडला आणि तांदूळ घेते वाटायला। आता हे आपल्याला पाणी वापरायचं, स्वच्छ पाणी। चांगलं भिजलेत बघा तांदूळ, हे बघा बारीक होते। पाणी घालते ह्याच्यात। आता हे गाणा वाटून झालाय, काढून घेते पातेल्यात। आता दुसरा गाणा घेते वाटायला। आता झाला बघा वाटून, आता काढून घेते, सगळं झालं वाटायचं। आता हे पाटावर आता धुवून घेते।
आता हे निमा नारळ वाटायला घ्यायचा बघा आपल्याला. आता ह्याचं दूध काढून त्या खिरीत टाकायचे आपल्याला. आता आधी असा ठिचून घ्यायचा आणि मग वाटायचा, म्हणजे वाटायला वराठ्या खाली येतो चांगला. मग तुकडं घसरत येतं, ओलं आहे ना. तर एवढा वाटते आधी, मग हे तुकडा बारीक करते. आता बारीक वाटून घ्यायचा, म्हणजे ह्याचं दूध निघतं बघा. त्याला पाणी टाकायचं परत आणि ह्याचं दूध काढून घ्यायचं बाजूला आणि स्वतः स्वतः परत टाकून द्यायचं साईडला. राहिला तुकडा घेते बारीक करून अजून त्याच्यात. असं अजून एकदा दोनदा घसरा देऊन चांगलं बारीक करून घ्यायचं बघा आपल्याला. तर जेवढं चांगलं वाटायला येईल ना तेवढं वाटून घ्यायचं, म्हणजे भरपूर दूध निघतं नारळातून चांगलं बारीक वाटल्यामुळे. आता हे नारळ वाटून झालाय, काढून घेऊ आपण. आता ही पुरणाच्या चाळणीत काढून घेते, म्हणजे आपल्याला त्यातलं दूध काढायचं म्हणून पाणी टाकून ते गाळून घ्यायचे. आता हे धुवून घेते पाटा. बघा किती वल्ला नारळ तरी तेलकट पाणी झालंय बघा. त्याच्यामुळे आता खिरीला लय भारी चव येते ह्या नारळाने वाल्या. आता हे वाटलेलं आपण पाटा धुवून घेतलेलं पाणी ह्याच्यात टाकते. आपल्याला सगळं गाळून घ्यायचं हे काय. सगळं चौथा साईडला करायचा नाही. सगळं असं दाबून पाणी काढून घ्यायचं ह्याच्यातलं सगळं नारळातलं, स्वतः राहायला पाहिजे सगळं. आता हे नारळ वाटलेला आपण गाळून घेतला सगळ्यांनी. अर्धा नारळ ठेवलेला आता खिसून घेते. आपल्याला ही पण भातातच टाकायचं, खिरीत टाकायची. असा हे राहिलेला नारळ तुकडं करून नाही टाकायचं, असं खिसूनच टाकायचं, म्हणजे चव उतरती खिरीत. आता हे नारळ झाला आपला खिसून. आता खिरीसाठी कढई चुलीवर ठेवून देऊ. आता हे तांदूळ वाटलेल्या पाण्यात हे नारळाचं दूध काढलेलं ह्याच्यातच टाकून घेते आणि चमच्याने हलवून घेते. पिठन ती एक मिक्स करते, म्हणजे गाठी व्हायच्या ना त्याच्यात. आता ही हलवून झालं बघा, सगळ्या गाठी फोडून घेतल्या ह्याच्यातल्या. आता एक तांब्या पाणी टाकून घेते कढईत आधी.
आता ह्याच्यात साखर मिक्स करते, ही साखर विलायची वाटून टाकलेली. आता खोबरं खिसलेलं पण त्याच्यात टाकून घेते, घालून घेते. आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची बघा. ही खीर बनवायची पद्धत माझी जरा वेगळी बघा. आता आमची आई अशीच बनवत होती, म्हणून मी पण ही अशीच बनवते बघा. आता हळूहळू आता उकळी फुटून बघा पाण्याला. उकळी फुटली की आपल्याला हे टाकून घ्यायचे त्याच्यात वाटण केलेलं तांदूळ. तेव्हा आता चांगली उकळी आली. आता आपण हे नारळाचं दूध काढलेलं आणि तांदूळ वाटून घेतलेलं टाकून देते त्याच्यात. असं हलवीत राहते म्हणजे गाठी व्हायच्या नाही त्याच्यात. आता ह्या काय अशी पातळ दिसती, पण अजून आता शिजायचं, ही घट होत असते बघा खीर. चमच्याने खायसारखी होईल. आता ही 5-10 मिनिटं ह्याच्या चुलीवर ठेवायची आणि चांगलं आता उकळून हे आळलं की उतरून घ्यायची. गरम पाण्याने लगेच खीर आळती. आता काय वाटून घेतलेलं असतं. ह्या किती भारी आता शिजली बघा खीर. ह्या किती चटचट करते. मस्त शिजली खीर. आता हे झाले आपली खीर तयार. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला.